नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुखी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मनमुखी रसोईमध्ये आपण बघणार आहोत झटपट बनणारी हॉट कॉफी, जे रेस्टॉरंट्समध्ये खूप महागडी मिळते। तर ती आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि कमी वेळेमध्ये बनवणार आहोत। तर चला आपण याची साहित्य आणि रेसिपी बघून घेऊया। तर मी इथे कॉफी घेतलेली आहे, नेस्ट कॉफी घेतलेली आहे। तुम्ही ब्रू घ्या, नेस्ट घ्या, कुठली पण कॉफी घ्या चालेल। आणि त्यानंतर मी इथे साखर घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे। तर आता काय करणार आहोत आपण, एका पॉटमध्ये मी 2 चम्मच साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 चम्मच कॉफी सुद्धा घेतलेली आहे। प्रमाण बिलकुल सारखं घ्यायचं आहे साखर आणि कॉफीचं। तर त्यानंतर मी इथे पाणी टाकते आहे। तर पाणी सुद्धा आपण 2 कप म्हणजे 2 चम्मच टाकून घेऊया। तर ठीक आहे। आणि आता याला आपण छान बीट करून घेऊ। तर मी इथे हँड बीटर आहे माझ्याकडे, जे केकची क्रीम वगैरे आपण बीट करतो ते हे बीटर आहे। जर तुमच्याकडे हे बीटर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। एवढं मिश्रण तयार करून मिक्सरमध्ये होत नसेल तर तुम्ही हँड मिक्सर असतो त्या हँड मिक्सरने करू शकता, किंवा आपल्याकडे चहा गाळणी जी असते त्या चहा गाळणीने तरी गोल गोल फिरवून त्याला तुम्ही असं करू शकता। तर भरपूर ऑप्शन आहे आपल्याकडे। तर बघू शकता या प्रकारे। आणि काय हँड बीटरने काय आहे, लवकर होते, वेळ लागत नाही। आणि जर मिक्सरमध्ये पण लवकर होतं, पण जर हँड मिक्सरने किंवा चाळणीने करायचं असेल तर थोडा वेळ जातो आणि मेहनतही जास्त असते। तर माझ्याकडे होतं म्हणून मी हँड बीटर वापरलेला आहे। तर बघू शकता हळूहळू याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि हे थिक बनलेलं आहे, जसं क्रीमच्या टेक्स्चरमध्ये आलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही। आणि काय आहे की आपण एकदा हा बेस बनवून ठेवला तर फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस आरामात टिकतो। आणि जेव्हा कोणी गेस्ट आलेले आहे किंवा आपल्याला पण कॉफी घ्यायची इच्छा झाली तर 1 कप दुधामध्ये 1 चम्मच तुम्ही ही क्रीम टाका, कॉफी बेस टाका, पटकन तुमची कॉफी रेस्टॉरंट स्टाईलची कॉफी बनून तयार आहे। तर बघू शकता या प्रकारे आपली इथे कॉफीचा बेस तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। तर बघू शकता तुम्ही हे क्रीम टेक्स्चरमध्ये आलेलं आहे, तर या टेक्स्चरमध्ये आपल्याला पाहिजे आहे। तर बघू शकता याप्रमाणे। आणि जर का तुम्ही मनमुखी रसोईला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता ही खाली बॉटल झालेली होती नेस कॉफीची, तर ते मी वॉश करून याला रियूज करणार आहे। आणि आपण इंडियन वुमन आहोत तर आपल्याकडे हे टॅलेंट असतात, कुठलीही वस्तू आपण लवकरात लवकर फेकत नाही, त्याला रियूज करत असतो। तर चला अशाच माझ्यासारख्या भरपूर मैत्रिणी असेल माझ्या, ज्या अशा प्रत्येक वस्तूला रियूज करण्याची म्हणजे टॅलेंट ठेवतात। तर चला आपण जे क्रीम तयार केलेलं होतं कॉफीचं, ते क्रीम आपण आता या जारमध्ये भरून स्टोअर करून ठेवूया। तर या प्रकारे आपण क्रीममध्ये पूर्ण कॉफी क्रीम पूर्ण एका जारमध्ये भरून ठेवलेलं आहे। आता तुम्ही हे 8 ते 15 दिवस आरामात टिकवू शकता। आणि त्यानंतर आपण याला छान घट्ट बंद करून फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। तर चला आपण याची कॉफी कशी बनवायची ते बघून घेऊया। तर मी इथे गॅसवर एक गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 ग्लास भरून दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। तर याला छान बॉईल करायचं आहे आणि साखर टाकायची आहे। तर साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड किंवा कमी गोड, तर आजकाल सर्वजण कमी गोड खातात, तर मी पण कमीच घेतलेलं आहे, 1 चम्मच साखर टाकलेली आहे। आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला एकदम झाग आणायचा आहे, म्हणजेच खूप सारं असं क्रीमसारखं बनवायचं आहे। तर मी एका शेकरमध्ये काढून घेते आहे, शेक करायचं आहे, त्याच्याने काय होते खूप सारे बबल्स येतात आणि तेव्हाच आपल्याला हे रेस्टॉरंट स्टाईलसारखे वाटतं। तर काय आहे बघा, मी शेकरमध्ये टाकलं आणि काय झालं माझ्यासोबत, हे मी काय किचनमध्ये काम करत असले माझ्यासोबत काही झालं नाही तर असं होऊ शकत नाही, डबल कामं वाढते माझे। तुमच्यासोबत पण असं होतं का? तर चला आपण छान शेक करून घेतलेलं आहे। तर थोडंसं दूध आपण ग्लासमध्ये आधी काढून घ्यायचं आहे, तुम्ही कपामध्ये सुद्धा काढू शकता, किती लोक आहेत तुम्ही त्यानुसार। तर मी इथे थोडं आधी कप दूध काढलेलं आहे आणि त्यामध्ये हे 1 चम्मच क्रीम टाकलेलं आहे, कॉफी क्रीमचे आपण तयार करून घेतलेलं होतं। त्यानंतर वरून परत दूध टाकायचं आहे। तर बघू शकता छान त्याला झाग आलेला आहे आणि त्याला थोडं हलवायचं आहे। आणि तुम्ही इथे क्रिएटिव्हिटी पण करू शकता, जसं कागदावर थोडं ते असतात कॉफीचे डिझाईन्सवाले येतात, जे तुमच्याकडे जर ते असेल तर कोको पावडर किंवा कॉफीने तुम्ही डिझाईन करू शकता। पण मी थोडं कोको पावडर टाकलं, कोको पावडरने याची टेस्ट आणखी अमेझिंग येते। तर या प्रकारे आपली कॉफी बनून तयार आहे। तर बघू शकता बिलकुल कलर याचा कसा आहे आणि वरून दिसते कशी, आणि प्यायला पण खूप खुश होतात सर्वजण, प्यायला पण खूप छान वाटतं। तर आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर मग बनवताय ना याच पद्धतीने कॉफी, आणि महागडे रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी प्यायची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही कॉफी बनवू शकता, रेस्टॉरंट स्टाईलची कोल्ड कॉफी
तर आपल्यासाठी बनवून तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मन्नू की रसोईमध्ये। आणि तोपर्यंत तुम्ही बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये। तर भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।